नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी समाधान बोर। आज खास व्हिडिओ आहे, परंतु आज खास व्हिडिओ कोणासाठी, तर जे विद्यार्थी पोलीस भरती करता त्यांच्या आई वडिलांसाठी। आई वडिलांसाठी, कारण मला महाराष्ट्रातील बरेचसे जे पालक वर्ग आहे ते त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी मला कॉल करता की माझा मुलगा नुकताच 12वी पास झालाय आणि तो पोलीस भरती देतोय, पण सर तो पोलीस होईल का? हा त्यांच्या समोर काय तर प्रश्नचिन्ह आहे, बरोबर ना। बरेचसे पालक आहे, वडील वगैरे, आई मला कॉल करतात, तो 12वी झालाय, NCC ला ऍडमिशन घेऊ का आणि अकॅडमी लावू का, त्याची तयारी शून्यापासून त्याला कसं करता येईल आपल्याला पोलीस का, तर माझी परिस्थिती नाहीये एखादी मोठी अकॅडमी लावण्याची, माझी परिस्थिती नाहीये आणि मी त्याला, माझं स्वप्न तर आहे की माझा मुलगा मला वर्दीत बघायचंय। अशा पालकांसाठी हा खास व्हिडिओ आहे। बघा, आता फास्ट जनरेशन आहे, जे आहे ते सांगतो तुम्हाला, प्रॅक्टिकली सांगतो। पोलीस भरती समजून घेणे एवढं काही अवघड नाहीये। पालकांसाठी सगळ्यात महत्त्वाचा, कोण खरं बोलतं कोण खोटं बोलतं, तुमचा, मी असं म्हणणार नाही तुमचा मुलगा तुमच्याशी खोटं बोलतो किंवा मुलगी खोटी बोलते, असं नाही, परंतु ते खरंच योग्य डायरेक्शननी चालले का, ते खरंच जे वर्दीचं स्वप्न आहे आणि तुम्ही जी मोलमजुरी करून त्यांच्यासाठी जे मेहनत करताय, की अपेक्षा कोणालाच नाहीये। मला माहिती आहे प्रत्येक आई-वडिलांना आहे ना अशी मुलाच्या पगाराची अपेक्षा नसते, कधीच नसते आणि राहणार पण नाही, हे पण सांगतो। फक्त आई आणि वडिलांची इच्छा काय राहते माहिती आहे का, माझ्या मुलाचं चांगलं झालं पाहिजे, माझ्या मुलीचं चांगलं झालं पाहिजे, ती तिच्या पायावर उभी राहिली पाहिजे, हे ना आई-वडिलांचं एक स्वप्न असतं। मला पगार नको, 1 रुपया नको त्याचा, मी माझं आयुष्य मी जे कष्टाने केलंय किंवा मी जे बाहेरचे दिवस काढले ते माझ्या मुलावर नको यायला, असं प्रत्येकाला वाटतं। मी हे तुम्हाला आहे ना जेन्युइन सांगतो, थोडंसं तुम्हाला इमोशनली वाईट वाटेल, पण हे खरंच आहे। आणि मी, माझ्याकडे जे येतात ना पालक, ते सुद्धा सांगतात की मी एक मजुरी करतो, मी रिक्षा चालवतो किंवा मी कुठेतरी हमाली काम करतो किंवा मी ना शेती करून माझं काहीतरी कुटुंबाचं हे करतो। शेतीचं तुम्हाला पण माहिती आहे, पावसाचं वगैरे निसर्गाचं काय, तर तुम्ही काय करायचे पालक वर्गाने, तुम्हाला मी एक सोपं सांगतो, काहीच नाही, तुमचा मुलगा किंवा मुलगी फक्त एवढं विचारायचं की ग्राउंड टेस्ट देता का दर शनिवारी। कारण पोलीस भरती म्हटलं ना, हे बघा मी तुम्हाला एकदम प्रॉपरली समजावून सांगतो, पोलीस भरतीचे 2 टप्पे, पोलीस भरती म्हटलं की 2 घटक आहे। आता 2 घटक कोणते, मी तुम्हाला एकदम व्यवस्थित समजावून सांगतो, व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा। आणि जरी तुम्ही पालक म्हणजे माझे पण एक तुम्ही आई वडिलांसारखेच आहे, व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब आणि कमेंट करायला मात्र विसरू नका, मी नक्की तुमच्या कमेंटला रिप्लाय देईल। हे बघा, पोलीस भरतीला आहे ना एक असतं मैदानी, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, ग्राउंड म्हणतो, मैदानी परीक्षा, ओके। दुसरं असतं लेखी, दुसरं काय राहतं, लेखी असतं। आता मैदानी किती गुणांची असते, 50 गुणांची, आणि लेखी किती गुणांची असते, 100 गुणांची, बरोबर। आता मैदानीमध्ये काय काय असतं बघा, एक असतं 1600 मीटर, मुलींसाठी असतं 800 मीटर, मुलांसाठी असतं गोळाफेक आणि मुलींना पण काय तर गोळाफेक, त्यानंतर मुलींसाठी असतं 100 मीटर, मुलांसाठी पण 100 मीटर, असे ना 3 इव्हेंट आहे, याचं मार्काचं डिस्ट्रीब्युशन आहे। तुम्ही एवढं खोलपर्यंत जाऊ नका की कोणता इव्हेंट किती मार्काला आहे, हा मी तुम्हाला एवढं सांगू शकतो, हे बघा, हे 20 मार्काला, गोळा 15 मार्काला आणि 100 मीटर 15 मार्काला, असे एकंदर किती मार्काला, सॉरी 50 मार्काची परीक्षा होणार आहे, ओके। हा तुमचा पहिला क्रायटेरिया झाला। त्यानंतर बघा, लेखी 100 गुणांची, यामध्ये काय तर गणित आहे, त्यानंतर काय बुद्धिमत्ता आहे, त्यानंतर बघा मराठी व्याकरण जे शाळेमध्ये शिकत आले ते, त्यानंतरचं तुमचं काय तर जीके जीएस, ज्याला आपण काय म्हणतो, सामान्य ज्ञान म्हणतो, सामान्य ज्ञान, यामध्ये महाराष्ट्र, भारत, भू सगळं आलं, इतिहास, राज्यघटना, हे तुमचं 25 मार्काला असतं। बुद्धिमत्ता 25 मार्काला, मराठी व्याकरण 25 मार्काला, सामान्य ज्ञान 25 मार्काला, असं एकंदर हे 100 गुणांचं असतं। मग आता तुम्हाला करायचं काय, हा तुमचा टर्निंग पॉइंट आहे। तुमच्या मुलाचे काय विचारायचं माहिती का, त्याला विचारायचं, तू दर हप्त्याला, आता काही काही अकॅडम्यांमध्ये ते चुकीचं आहे असं नाही, ते त्यांच्या जागी बरोबर आहे, प्रत्येकाची काय ना ग्राउंडची घेण्याची पद्धत असते, आपण असं कोणाला चुकीचं किंवा बरोबर ठरवू शकत नाही। मी तुम्हाला सांगतो, त्याला एकच विचारायचं, ग्राउंडची म्हणजे मैदानी परीक्षा दिली का, मैदानी परीक्षा दिली का, हा सरळ एक प्रश्न विचारायचा। मग तुम्ही त्याला विचारा, ज्या काही तो अकॅडमीला
ज्या काही सरांकडे वगैरे असेल तिथं विचारा. हा, ते 8 दिवसाला घेत असेल तर ठीक आहे, 8 दिवसाला. माझ्या व्हिडिओ बघून त्यांना म्हणू नका तुम्ही 8 दिवसाला घ्या. काही काही सरांचं 15 दिवसाचं रोटेशन असतं, काहींचं 1 महिन्याचं असतं. त्यांचं जे आहे ते त्यांच्या पद्धतीनुसार असतं, त्याच्यामुळे त्यांना अगेन जायचं नाही. बघा, काही लोकांची, काही ग्राउंडची सर असतात त्यांची 8 दिवसाची, काही 15 दिवसाचा डेमो राहतो आणि काहींचा 1 महिन्याचा डेमो, 1 महिन्यातून एकदा डेमो असतो. मग ही परीक्षा दिली का, हा सगळ्यात पहिला मुद्दा त्यांना विचारायचा. मग विचारायचं की तुला 50 पैकी किती मार्क पडले, 50 पैकी किती मार्क दर 8 दिवसाला. त्याला विचारायचं तुला किती आहे, 40 आहे का, त्याच्यानंतर 43 आहे का, किंवा 41 आहे का, किंवा 38 आहे का, हे त्याला विचारत चला. हे विचारल्याने काय ना तुम्हाला समजणार आहे. आणि पोलीस होण्यासाठी आत्ताच्या कंडिशनला एकदम प्रॅक्टिकली सांगतो, 41 प्लस मार्क ग्राउंडला पाहिजे. 41 प्लस पाहिजे म्हणजे पाहिजे. कसंही करा, कारण आहे ना स्पर्धेचं युग आहे. प्रत्येक महाराष्ट्रातला विद्यार्थी ग्राउंड करतोय. मी एक सांगू, पेपरला बसण्याला काही अर्थ नाहीये, पोलीस झाला की नाही झाला याला महत्व आहे. म्हणजे तुमच्या भाषेत सांगायचं, नोकरी लागली की नाही लागली याला महत्व आहे. तो काय होतं ना, आपण पूर्ण गावात करतो की तो ना ग्राउंडची परीक्षा पास झाला, ग्राउंडची परीक्षा पास झाला, आता लेखी झालं का मग झालं, तसं नाहीये. टर्निंग पॉइंटच लेखी पोलीस होण्यासाठी. तर हे 41 मार्क आहे का 40 आहे का 43 हे त्याला विचारायचं. मग हे झालं ना, हे झाल्याच्या नंतर बघा हे झाल्याच्या नंतर पुढचा तुमचा हे हे बघा, हे 50चं ग्राउंड झालं. ओके, आता त्यानंतर काय ना, पोलीस कधी होणार आहे तर लेखी पास झाल्याच्या नंतर. आपण आहे ना काय करतो, त्याची मैदानी परीक्षा पास होती सगळ्या गावाकडे सांगतो. तर थोडंसं काय काय गोष्टींचं सस्पेन्स ठेवत जा. त्याचं बिचारायचं काय ना, मेरिटला नाव आलं ना तर आपल्या आपच नातेवाईकांना, तुमच्या भाऊबंदकी म्हणा, तुमच्या आजूला बाजूला सगळ्यांना पब्लिश होऊन जातं, सगळ्यांना आपल्याप होतं. पण कधी मेरिटला नाव आल्याच्या नंतर कधी कधी काय काय विद्यार्थी काय होतात, डिप्रेशनमध्ये किंवा बोधरेशनमध्ये जातात. काय त्यांना असं होतं की ना सगळीकडे झालंय, नातेवाईकांत, मित्रांत, आजूबाजूला सगळ्यांना. मी तर म्हणतो त्यांचं ग्राउंड येत नाही तर आपण सगळीकडे सांगून देतो हा पोलीस भरतीच्या पेपरला चालला. तर ह्या गोष्टी थोड्याशा आपण आहे ना ही ठेवल्या पाहिजे. कोणासाठी मी संकुचित याच्याने नाही म्हणते, पण त्या बिचाऱ्या पोरांवर आहे ना प्रेशर नाही येणार अशाने. मग थोडंसं, कारण काय तुम्हाला माहिती आहे ना, क्या कहेंगे लोग, सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग, हा रोग आहे. कारण लोकांना तेवढंच काम आहे का काहीतरी टोचायचं आणि त्याला मागं ओढायचं, त्याचं निगेटिव्ह त्याला कसं जाईल हे बघायचं. मग या गोष्टींचं सांभाळा. मग मी तुम्हाला सांगितलं हे झालं मैदानी परीक्षेचं. त्यानंतर बघा लेखी परीक्षा, ज्या विद्यार्थ्याचा पेपर चांगला, बघा ज्या विद्यार्थ्याचा पेपर चांगला तो हमखास पोलीस होतो. तो काय होतो, हमखास पोलीस होतो. मग यासाठी तुम्हाला त्याच्यावर लक्ष द्यायचंय. गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, सामान्य या गोष्टींवर लक्ष द्यायचंय. याच्यासाठी तुम्हाला मी एक फक्त सांगतोय, घ्यायचं नाही घ्यायचं तुमच्या विद्यार्थ्यासाठी मी तुम्हाला अजिबातच बळजबरी करत नाहीये. एकदम कमी किमतीमधलं आहे ते. आमचं फक्त काय ना बॅच, म्हणजे ही आमची एक बॅच आहे, पोलीस भरतीची बनवलेली बॅच आहे. आम्ही 999 रुपये किंमत आहे. किती? 999 रुपये. आणि किती रुपयामध्ये भेटते? फक्त 349 मध्ये भेटणार आहे. फक्त आणि फक्त 349 रुपयात आहे. 6 महिने व्हॅलिडिटी आहे. ही जर बॅच केली तर तुमच्या मुलाला 85 प्लस मार्क मिळण्याची 100% गॅरंटी. पण त्याने व्यवस्थित पूर्ण बॅच केली पाहिजे. मी त्या बॅच मध्ये जे काही सांगितलंय, प्रश्नपत्रिका वगैरे करा, त्या सर्वच्या सर्व त्यांनी प्रामाणिकपणे केल्या पाहिजे. प्रत्येक विषयाचे मी काय केलं, पोलीस भरतीला विचारले गेलेले, बघा पोलीस भरतीला विचारले गेलेले जे काही प्रश्न आहे ना, ते सर्व प्रश्न म्हणजे मी 500 वन लाईनर कव्हर केले ह्या आमच्या ॲपमध्ये. बरं, तुम्हाला याच्यासाठी आमच्या ऑफलाईन अकॅडमीमध्ये यायचं का? नाही, अजिबात नाही. तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या विद्यार्थ्याकडं, मुलाकडं, मुलीकडं जो काही मोबाईल आहे त्याच्यामध्ये काय करायचं, लक्षदीप अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं प्ले स्टोअरला जाऊन. नाही समजलं तर मला व्हॉट्सअपला काय करा, हाय मेसेज टाका, तुमचं नाव टाका, याच्यावर मी तुम्हाला ॲपची लिंक शेअर करेल. 8329603029 हा माझा नंबर आहे. मला व्हॉट्सअपला कॉल खूप असता, त्याच्यामुळे व्हॉट्सअपला मेसेज टाका, मी तुम्हाला ॲपची लिंक शेअर करेल. ॲप डाउनलोड करून द्या त्याला आणि निश्चिंत घर बसल्या तो फक्त 350 रुपयात पोलीस होऊ शकतो. ही मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो. फक्त व्यवस्थित करायचंय, पूर्ण बॅच करायची, अर्धवट करायची नाही. मराठी एकदम सोप्या भाषेत, गणित एकदम सोप्या भाषेत, बुद्धिमत्ता एकदम सोप्या भाषेत. असं का सांगतोय, कारण ती गरज आहे. हे बघा, ती काय ना तुमची गरज आहे. कशासाठी?
तर बघा पोलीस होण्यासाठी इथं, कारण हे 25-25 जे मार्क आहे ना, हे कमी वेळेमध्ये कसं कव्हर करायचे हे तुम्हाला समजलं पाहिजे. आणि आणखीन एक काय का पहिल्या प्रयत्नामध्ये बघा, पहिल्या प्रयत्नामध्ये पोलीस होतं का? 100% होतं. 100% होतं. पहिल्या प्रयत्नामध्ये पोलीस होणार म्हणजे होणार. आमची एक विद्यार्थिनी गौरी म्हणून रायगड पोलीस आहे. बिचारी इतकी मेहनत करायची, इतकी मेहनत, कंटिन्यू अभ्यास, कंटिन्यू ग्राउंड, रायगडला पोलीस झाली. रायगडला पहिल्या प्रयत्नामध्ये. असे खूप सारे विद्यार्थी आहे, जे पहिल्या प्रयत्नामध्ये पोलीस झालेले. तर तुमचा पण मुलगा मुलगी होऊ शकता, पण कधी जर त्यांना योग्य मार्गदर्शन जर मिळालं तर ते पोलीस होऊ शकता. म्हणजे मार्गदर्शन फार गरजेचं आहे. मी असं नाही म्हणत की मीच पाहिजे, पण मला मागील 8 वर्षांचा खूप चांगला अनुभव आहे. स्पेशल पोलीस भरतीचं बॅच बनवली, स्पेशल पोलीस भरतीची. का तर तुमचं जे काही गोरगरीब आहे, जे गावाकडचे आहे, ज्यांना अकॅडमी लांब लांब पर्यंत शक्य नाहीये, जे जर तुमचं घर आहे, घरापासून जर तुमचं 25 कमीत कमी 25 किलोमीटर लांब अकॅडमी, हे जाणे येण्यामध्येच थकून जाता. क्लासला जायचं यायचं, बसने, रेल्वेने, खूप सारे प्रॉब्लेम आहे, असंख्य. मग अशा विद्यार्थ्यांसाठी मी एक विचार केला आणि म्हटलं घर बसल्या तुम्ही बॅच करू शकता. अजून काही काही मुलं आहे जे ज्यांची एकदमच वाईट परिस्थिती, ज्यांना वडील नाही, कोणाला आई नाही, असे पण विद्यार्थी ज्यांची जबाबदारी स्वतःवर आहे, त्यांना पूर्ण काम करायचंय घरचं आणि पण मात्र पोलीस व्हायचंय, तर ते जॉब करता करता पण आपली बॅच जरी केली तरी त्यांना खूप सारा फायदा होणार. 100% पॉझिटिव्ह होणार. याच्यामध्ये मोटिवेट केलेलं आहे या बॅचमध्ये की कशा पद्धतीने आपण आपलं यश संपादन करू शकतो कमी वेळेमध्ये. या सगळ्या गोष्टी मी इन्क्लुडिंग केलेल्या आहे. आणि तुम्ही काय करायचंय, तर हे जे तुम्हाला मी सांगितलं, तर हे लेखीचे मार्क, हे बघा पेपरचे जे मार्क असतात ना, पेपरचे मार्क, आता हे पेपरवर डिपेंड असतात. जर अवघड पेपर जर आला ना, अवघड, तर मात्र मार्क कमी पडतात आणि सोपा जर आला तर पेपर त्यांना जास्त मार्क पडतात पेपरला. मग बघा इथं मी किती सांगितलं तुम्हाला, 80+ सांगितलं, बरोबर ना, 80+ मार्क. मग 80+ सांगितल्याच्या नंतर हे बघा, हे सॉरी इथं 41 सांगितलं ना, मग पेपर त्याला 85+ पाहिजे. 85 म्हणजे जर पेपर मीडियम आला तर, मीडियम आला तर हे तुम्हाला 85 पाहिजे आणि सोपा जर आला तर मात्र याच्यापेक्षा जास्त लागतं. अशा पद्धतीने जर तुम्ही ही स्ट्रॅटर्जी जर वापरली तर या वर्षी गुलाल येणार म्हणजे येणार. काही अडचणी उद्या, काही पण पॉझिटिव्ह राहा. तुमच्यामुळेच तुमचाच काहीतरी नाव मोठं करायचं म्हणून ते लढताय आणि त्यांना सपोर्ट करा. जेणेकरून काय ना, या वर्षी फक्त त्यांना सांगा तू लढ, मी आहे, काय लागेल ते मी मदत करायला तयार आहे. आणि मी अशा विचाराचा आहे की आई वडील कोणाकडून पैसे उधार घेतील, समजते, पैसे उधार घेणार, तुम्ही काही सोनं गहाण ठेवणार, पण मुलाच्या स्वप्नासाठी कधी शिक्षणासाठी कधीच मागं वळून बघणार नाही. हे मी डोळ्यांनी बघितलेलं आहे. फक्त मला आज असं, मला जेन्युइन असं माझ्या मनाला वाटलं की आपण आज एक व्हिडिओ ना आई वडिलांसाठी घेतला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला पोलीस भरती नक्की काय असते, एवढी काय अवघड नसते, फक्त आपण त्यांच्याकडनं आहे ना विचारलं पाहिजे. नुसतं अकॅडमी लावून दिली म्हणजे आपली जबाबदारी संपली असं नाही. फक्त त्यांना आहे ना ह्या गोष्टीचा विचारत चला. ते अजिबातच टाइमपास करत नाही. ते 100% देत आहेत त्यांचे, पण त्याच्यामध्ये तुम्ही जर तुमचे 10% दिले तर त्यांना आणखीन हुरूप येणार आणि आणखीन जबाबदारीने ते काय करणार, सराव करणार. आणि मी तुम्हाला 100% गॅरंटी सांगतो का या वर्षी ते तुमचं नाव करणार म्हणजे करणार. महाराष्ट्रातील कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यामध्ये तरी ते पोलीस होणार, हा माझा शब्द आहे. लक्षात. चला आजचा लेक्चर एवढंच होतं. मी इथंच थांबतोय. काही अडचण आल्यास माझा नंबर दिलाय मी, जर नसेल हे झाला तर बघा परत एकदा लिहून देतो मी, 8329603029. आणि जे तुमचे कोणी भाऊ वगैरे किंवा कोणी असेल तर त्यांना, म्हणजे तुमचे जरी कोणी नसेल पोलीस भरती करणारे, जर कोणी ओळखीचे असेल तर त्यांना आमची ॲपची लिंक आणि यूट्यूब चॅनलची लिंक नक्की शेअर करा. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद.